उपमा करण्यासाठी रवा भाजून घेतला, दाणे फ्राय करून घेतले, शेंगदाणे. आता ते काढूया या डिशमध्ये भाजलेल्या रव्यावर. आता तेलामध्ये बटाटे टाकूया, ते फ्राय करून घेऊया. छान लालसर कलर येईपर्यंत त्याला फ्राय करायचं. गॅस थोडा वाढवायचा. इथं मी कांदा चिरलेला आहे, मिरच्या आहेत चिरलेल्या. इथं मुगाची डाळ भिजवलेली आहे आणि हे मटेरियल कढीपत्ता राहिलेला आहे माझा, तो आपण घेऊन येऊया. त्याला थोडंसं बारीक करून जाऊ. हा कढीपत्ता इथून काढायचा आहे मला, ह्या फांदीचा किंवा ह्या वरच्या फांदीचा काढायचा आहे. हा मी काढला कढीपत्ता. तो धुवून घेऊया आता. कढीपत्ता धुवून घेतला. आता हे बघूया. अजून याला छानसा कलर आलेला नाही आहे. गॅस वाढवते. आता हे फ्राय झालेलं आहे. त्याला आता या डिशमध्ये काढून घेऊ. जिरं मोहरी टाकूया. त्याच्यानंतर कढीपत्ता, मिरच्या, मुलं खात नाहीत, काढून टाकतात म्हणून कढीपत्ता बारीक केलेला आहे. कांदा टाकते. उपम्यामध्ये कांदा जितका असेल तेवढा छान लागतो. थोडा बारीक चिरतात सर्वजण, मी थोडा मोठा चिरते. मिरच्या पण मोठ्या चिरलेल्या आहेत. आता गॅस वाढवून थोडं भाजून घेऊ छान. हा कांदा फ्राय झालेला आहे. आता त्याच्यात हे सगळं आधीचं मटेरियल आपण टाकू. फोटोशूट करायची ही माझी पहिलीच रेसिपी आहे. जर काही चुका झाल्या असतील, कांदा मोठा, मिरची मोठी, तर प्लीज समजावून घ्या. आता याच्यात मी भिजवलेली डाळ टाकणार आहे. ती मगापासून भिजली. गॅस बारीक करायचा आणि थोडं पाणी टाकायचं. मी थंडच घेतलेलं आहे, काही जण गरम करून घेतात. छान हलवायचं आहे. गॅस आता वाढवायचा थोडासा. आता आपल्याला हवं तसं मीठ घालायचं आहे.
आणि हलवून घ्यायचं आहे. याच्यात आता कोथिंबीर घालू. आज आणलेली आहे म्हणून घालायची आहे. असा हा छान आपला उपमा तयार झाला. तर याच्यातला थोडा उपमा स्वामींना पण देऊया.